नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 50% अनुदानावर कृषी यांत्रिकीकरण अवजारासाठी आपण कशाप्रकारे अर्ज हा करायचा आहे. तर संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. सर्वात पहिले आपण क्रोम ब्राउझरवर यायचे आणि लिंक ओपन करून घ्यायची. तर या ठिकाणी आपल्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होते. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपला फार्मर ID टाकून घ्यायचे. त्यानंतर OTP पाठवा बटनावर क्लिक करायचे. OTP आल्यानंतर OTP टाकून घ्यायचे. त्यानंतर OTP तपासून घ्यायचे. तर या ठिकाणी बघा आपला OTP या ठिकाणी आलेला आहे आणि OTP तपासूनसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ऑफिशियल पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुमची प्रोफाईल 100% पूर्ण पाहिजे. नसेल तर ती खाली स्क्रोल करून पूर्ण करून घ्यायची. त्यानंतर डाव्या साईडला बघा घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. तर घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण हे ऑप्शन येतं. कृषी यांत्रिकीकरण याच्या उजव्या बाजूला बाबी निवडा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. तर या ठिकाणी बघा बाबी निवडा बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो या ठिकाणी चालू झालेला आहे. तर पहिले आपल्याला निवड करायची कृषी यांत्रिकीकरण अवजाराच्या खरेदी अर्थसहाय्य मुख्य घटक निवडायचे. त्यानंतर तपशीलमध्ये तुम्ही पाहू शकता, तपशीलमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे ऑप्शन आहे. ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, फलोत्पादन यंत्र, बैलचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे. तर तुम्हाला जो पण घटकासाठी अर्ज करायचे सर्वांना 50% अनुदानावर तुम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार आपण ऊस तोडणी यंत्र सिलेक्ट केलं आहे. तर या ठिकाणी बाकी माहिती ऑटोमॅटिक येते. तर इथं बाकी माहिती भरायची काही गरज नाही. फक्त चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि फॉर्म सबमिट करायचं. त्यानंतर बघा या ठिकाणी ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी HP श्रेणी निवडायची. त्यानंतर यंत्रसामग्री आपल्याला आंतरमशागत अवजारे, कल्टिवेटर, कापणी यंत्रे, त्यानंतर नांगर, पेरणी अशी सर्व प्रकारची यंत्र या ठिकाणी दिली आहेत. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज करायचे आहे तो या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचे. प्रत्येकाला 50% या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा पॉवर टिलर, फलोत्पादन यंत्रे, अवजारे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आंतरमशागत अवजारे, इतर अवजारे, कल्टिवेटर, कापणी यंत्रे, त्यानंतर जमीन सुधारणा अवजारे, टोकन यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, त्यानंतर फॅरो ओपनर, त्यानंतर मळणी यंत्र, रिजर, लावणी यंत्र, वखर, त्यानंतर हँड टूल, सर्व प्रकारे अवजारे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करायचे. यंत्रसामग्री अवजारे, त्यानंतर मशीनचा प्रकार बघा या ठिकाणी मशीनचा प्रकार पण तपशील आहे. त्यानंतर या ठिकाणी रोप वाटिकेत रोप वाढवण्यासाठी सोलार ऑपरेटर, त्यानंतर रोप वाटिकेत रोप वाढवण्यासाठी सौरचलित, विद्युत चलित अवजारे. तर या ठिकाणी संपूर्ण अवजारांची लिस्ट आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण अवजारे, त्यानंतर या ठिकाणी बघा आंतरमशागत अवजारे, इतर अवजारे, कापणी यंत्रे, जमीन सुधारणे अवजारे, पेरणी लागवड यंत्रे. तर या ठिकाणी पूर्ण लिस्ट आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर बघा तपशील आपण या ठिकाणी बघा तपशीलमध्ये तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे, तुम्हाला ट्रॅक्टरसाठी अवजारे पाहिजे किंवा मनुष्यचलित अवजारे पाहिजे असेल किंवा स्वयंचलित अवजारे पाहिजे असेल. आणि समजा तुम्ही जर ट्रॅक्टर चलित अवजारांना अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी RC बुक हे लागणार आहे. कारण की RC बुकशिवाय तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये एक ट्रॅक्टर पाहिजे आणि ते ट्रॅक्टर तुमच्या नावावर पाहिजे. तेव्हाच तुम्ही ट्रॅक्टर चलित अवजारासाठी अर्ज हा करू शकता मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.